प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. घे प्रभू, घे प्रभू, घे प्रभू, घे प्रभू, स्वीकारुनी मम घे प्रभू, स्वीकारुनी मम हे प्रभू. स्वतंत्रता मम घे प्रभू, स्मरण शक्ती मज दे प्रभू. तुझी इच्छा सारी माझी, जे जे माझे नवे मी माझे घे. हे प्रभू, हे प्रभू, हे प्रभू, हे प्रभू, स्वीकारुनी मज हे प्रभू. ख्रिस्त सभा आज संत बार्थोलोमियो ह्याचा सण साजरा करत आहे. योहानाच्या शुभवर्तमानात त्याच्यासाठी नाव आहे नथनेल आणि इतर सर्व शुभवर्तमानामध्ये बर्थलमय अशा प्रकारचं नाव ह्या प्रेषिताला देण्यात आलेलं आहे. घटना कशी घडली बघा, की प्रभू येशू ख्रिस्त आपलं प्रेषित कार्य सुरू करतो आणि दोन शिष्य, योहानाचे दोन शिष्य येऊन त्याला मिळतात. त्यापैकी एक होता अंद्रिया. त्याने जाऊन आपल्या भावाला सांगितलं की आम्हाला मशिहा सापडलेला आहे आणि त्याने त्याला येशूकडे आणलं. त्यानंतर फिलिपला ही सुवार्ता देण्यात आली. फिलिप हा काना गावचा, बेतसैदा इथला, आणि बेतसैदा काना हे शेजारी शेजारी. त्या काना गावचा नथनेल त्याला भेटला आणि त्यावेळेला त्याने त्याला सांगितलं की आम्हाला मोशेने सांगितल्याप्रमाणे योसेफाचा पुत्र नाझरेतकर येशू हा भेटलेला आहे, तो मशिया आहे. अशा प्रकारे जेव्हा फिलिपने नथनेलला सांगितलं तेव्हा नथनेलच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. त्याने एक शंका बोलून दाखवली की नाझरेतातून काही चांगले उत्तम निघू शकते काय. जणू काही पूर्वग्रह दूषित अशा प्रकारची प्रवृत्ती नथनेलमध्ये मुळात होती असं आपल्याला दिसून येतं. आणि मग फिलिप त्याला सांगतो, येऊन पहा, म्हणजे तू जे काही ऐकलेलं आहे त्यापेक्षा तू जे काही पाहणार आहेस ते अधिक महत्त्वाचं आहे. तू जे ज्ञान मिळवलेलं आहेस त्यापेक्षा तुला जो अनुभव येणार आहे तो अधिक महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी येऊन पहा. आणि नथनेल फिलिप्पाबरोबर जातो. नथनेल दूरच आहे तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याविषयी गौरवोद्गार काढले. हा खरा खुरा इस्रायली आहे. आणि नथनेल आश्चर्यचकित झाला. ह्याच्या मनात कुठल्याच प्रकारचं कपट नाही. अजून एक आश्चर्याचा धक्का. आणि मग नथनेलने त्याला सहज प्रश्न विचारला की तुम्हाला माझी ओळख कुठली. आणि येशू त्याला सांगतो, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिलं. अंजिराच्या झाडाखाली काय व्हायचं? यहुदी रब्बाय आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. अंजिराच्या झाडाखाली नियमशास्त्राचा अभ्यास करायचे. आणि येशू सांगतो की मी तुला त्या ठिकाणी पाहिलं म्हणजे तू नियमशास्त्राचा विद्यार्थी आहेस. तू अगदी कसलेला कट्टर यहुदी इस्रायली आहेस आणि तुझ्या मनात कपट नाही. पूर्वग्रह दूषित असं वाक्य म्हणून सुद्धा येशूने त्याचा पूर्वग्रह आपल्या पोटात घेतला आणि त्याच्याविषयी गौरवोद्गार काढले. त्याने भारावून जाऊन ताबडतोब अशा प्रकारची साक्ष दिली की प्रभूजी, तुम्ही इस्रायलचे गुरु आहात, इस्रायलचे राजे आहात.
तुम्ही देवाचे पुत्र आहात. केवढी मोठी कबुली. आणि मग येशूने त्याला एक वचन दिलं, मी फक्त तुला सांगितलं की तू अंजिराच्या झाडाखाली होताच तेव्हाच मी तुला पाहिलं, म्हणून तू एवढा विश्वास ठेवलास. ह्याही पेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील की आकाश उघडताना आणि देवदूत शिडीवरून खाली येताना, ती शिडी म्हणजे मानवाचा पुत्र, देवदूत मनुष्याच्या पुत्रावर उतरताना आणि वर चढताना तू पाहशील. केवढा मोठा आशीर्वाद त्याला मिळाला बघा, की देवदूत वरून खाली उतरतात आशीर्वाद घेऊन, देवाचा निरोप घेऊन, आणि ते वर चढतील आपल्या प्रार्थना घेऊन, आपल्या विनंत्या घेऊन. आणि त्यासाठी कोणती शिडी वापरतील? ख्रिस्त प्रभू. म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी पुढे बार्थोलोमेव ह्याने आपला मायदेश सोडला. तो भारतामध्ये आला. कल्याण ह्या ठिकाणी त्याने सुवार्ता सांगितली. आज त्याच्या सुवार्तेला ह्या कल्याण, ठाणे, पालघर परिसरामध्ये केवढं पीक आलेलं आहे. त्या बार्थोलोमेवच्या मध्यस्थीने आपल्याला देखील ख्रिस्ताठायी दडलेला देवाचा पुत्र दिसावा, इस्रायलचा राजा दिसावा, आपला उत्तम गुरु दिसावा, अशी कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.